नमस्कार. जो पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेला जे काही भरतीचा विषय आहे, आस्थापनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती आहे की 22,000 प्लस जागा या शिक्षक भरतीमध्ये आलेल्या आहेत. शिक्षक भरतीमध्ये सर्वात मोठी बंपर भरती या ठिकाणी होत आहे. मी गेली 2 ते 3 दिवसापासून एसटी प्रवर्गाच्या संदर्भातील व्हिडिओ बनवतो आहे, त्यावरती अपडेट देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, एसटी प्रवर्गातील आपण विद्यार्थी असाल तर एक जाणीवपूर्वक स्वतःची डोळे उघडणं अत्यंत गरजेचं आहे. शासनाची भूमिका ही आदिवासींप्रती किंवा एसटी प्रती कशी आहे ते आपल्याला दिसत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्या वेळेला घटना तयार झालेली आहे त्यावेळेला सर्वात आधी रिझर्वेशन जे आहे, तर रिझर्वेशनाच्या ज्या कलम आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की एससी आणि एसटी या दोन्ही प्रवर्गाला त्या ठिकाणी संविधानिक आधार, संविधानिक आरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि याच माध्यमातून आपल्याला नोकरीच्या सुद्धा संधी, राजकारणामध्ये सुद्धा संधी ही आपल्याला उपलब्ध आहे. याच्यात मूळ मुद्दा काय येतो, तो बिंदू नामावलीचा जो मुद्दा आहे तो सर्वात मोठा मुद्दा येतो. आणि यात प्रत्येक वेळी शासनाने आपली पोळी भाजण्याकरिता वेगवेगळ्या पद्धतीनं शासनाचे जे बिंदू आहेत, म्हणजे आपल्या एसटीचा जो बिंदू आहे, या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांच्या जागा या शिक्षक भरतीमध्येच नाही तर इतर जे काही भरती होत असतील त्या भरतीमध्ये सुद्धा कमी यायला लागत आहेत. आणि यावरती आपण कोणीही बोलत नाही, आपणही जागरूक नाही. अच्छा लोकांना या बिंदू नामावलीचा प्रश्न त्यांना समजत नाही की बिंदू नेमका काय आहे काय नाही. आपल्याला माहिती आहे की कोणतीही जाहिरात आल्यानंतर सर्वात आधी कोणती कॅटेगरीची जागा आपल्याला दाखवली जाते, तर तुम्हाला ओपन पहिलं दिसत नाही, ओबीसी पहिल्यांदा दिसत नाही, विजय किंवा एससी, एनटी किंवा इतर ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी आपल्याला दिसत नाही. तर जाहिरातीच्या पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला कोणता प्रवर्ग दिसते हे तुम्हालाच माहिती आहे. पहिल्यांदा अनुसूचित जाती येतं, त्याच्यानंतर अनुसूचित जमाती येतं. बिंदू नंबर 1, बिंदू नंबर 2 यावरती एसटी प्रवर्ग होता. आणि एसटी प्रवर्ग 2 वर असताना शासनाने वेगवेगळ्या समाजाला, आपल्या सर्वांना माहिती आहे की आजही जनगणना जरी झाली तरी 2च प्रवर्गाच्या जनगणना होताना आपल्याला दिसत आहे. त्यात कॅटेगरीचा उल्लेख त्या ठिकाणी दिसत आहे, एससी आणि एसटी. संपूर्ण भारतामध्ये जर आपण सेंट्रलाइज पद्धतीने आपण विचार केला तर आपल्याला 2 ते 3च कॅटेगरी आपल्याला पाहायला मिळतात, एक एससी, एक एसटी आणि एक आपले ओबीसी बांधव. मग यामध्ये सर्वात आधी आपल्याला एससी आणि एसटी लोक होती, मग त्यानुसार रिझर्वेशन देण्यात आलं. तर पहिला बिंदू हा अनुसूचित जातीचा म्हणजे एससी प्रवर्गाचा, दुसरा बिंदू हा एसटीचा म्हणजे अनुसूचित जमातीचा. परंतु शासनाने या छोटे छोटे जे काही प्रवर्ग होती हे संविधानिक असताना सुद्धा, जे की महाराष्ट्रामध्ये इतर जी पद आहेत, ही इतर जे रिझर्वेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या संविधानिक नाही आहे, शासनाने आपापल्या पद्धतीने त्या करून घेतलेल्या आहे. परंतु या ठिकाणी आदिवासी समाजाचा बिंदू डावलून या ठिकाणी हा 2 नंबरचा बिंदू 5 वर नेऊन ठेवला, 6 नंबरवर नेऊन ठेवला. जर तुमच्या 5 जागा जर कुण्या प्रवर्गामध्ये, जर एखाद्या भरतीमध्ये असेल तर 6व्या बिंदूचा किंवा 5व्या बिंदूचा नंबरच येत नाही, म्हणजे एसटी प्रवर्गाला त्या ठिकाणी जागाच नाही. विद्यार्थी मित्रांनो, जर एकाने 5 जागा असेल तर म्हणजे एसटीला प्रत्येक त्या 5 जागेमध्ये एक मिळेल, पण एसटी प्रवर्गाचा त्या ठिकाणी बिंदू उचलून कुठे नेलेला आहे, 5 ते 6 नंबरवर नेला आहे. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जागा नाहीत हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे संविधानिक हक्क जे आहेत ते डावलण्याचं किंवा ते उचलण्याचं काम हे केंद्र शासनाने जे आपल्याला हक्क दिलेला आहे किंवा आपल्याला संविधानाने हक्क दिला आहे त्याचं काम मात्र महाराष्ट्र शासनाने डावलण्याचं काम केलेलं आहे. आणि आजही आपण जर झोपून राहिलेलो आहोत किंवा जागे झालो नाहीत तर पुन्हा आपल्यावरती पुढील पिढीवरती अन्याय होणार आहे. आपल्याला माहित आहे, संविधान जर 50 ला लागू झालं असेल तर आता 26 चालू आहे, म्हणजे 76 वर्ष झाली. आणि हे जे बिंदूचं काम आहे हे 2017 पर्यंत आपण 2 नंबरवरच होतो, परंतु 17 नंतर हा बिंदू बदलवण्यात आला. आपल्याला माहित आहे कोणती प्रवर्ग त्या ठिकाणी आलेत, कोणते प्रवर्ग त्या ठिकाणी टाकण्यात आलेत, आणि त्यानुसार आपल्या बिंदूला 5 ते 6 नंबरवर नेण्यात आलं. आणि हाच मुळात आपला अन्याय आहे, आपल्यावरती अन्याय आहे. आणि हा राज्य शासनाला इथून बिंदू उचलण्याचा कोणताही राईट्स नाही. परंतु आपली लोक झोपलेली होती, ज्या वेळेला उचलण्यात आला त्यावेळेला कोणीही खासदार किंवा कोणीही आमदार आपल्या त्या ठिकाणी बोललेले नाही. आणि आपले विद्यार्थी कुठेतरी आता नोकरीवर लागत आहेत, कुठेतरी आपले विद्यार्थी कुठेतरी क्लास 3, क्लास 4, क्लास 1 होण्याच्या याच्यात आहेत, तर त्यातही जागा मिळत नाही, त्याही जागा खाण्याचा आपल्याला प्रकार या ठिकाणी दिसत आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, आपल्याला माहिती आहे पेसा ऍक्ट 5वी 6वी अनुसूची आपल्याला सर्वांना माहिती आहे, हे संविधानात नमूद आहे. आपण सर्वजण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, आपण सर्वजण भरतीमध्ये आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे की पेसा काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेसाची बिंदू नामावली वेगळी आहे आणि नॉन पेसाची बिंदू नामावली वेगळी, हे दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पण शासनाने काय केलेलं आहे, स्वतःच्या राजकीय गोष्टींची पोळी भाजण्यासाठी किंवा मताची पेटी याच्यासाठी या शासनाने काय केलेलं आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की या दोन्ही ज्या जागा आहेत या दोन्हीच मिळून एकच बिंदू नामावली बनवण्यात आली.
पेसाची वेगळी आणि नॉन पेसाची वेगळी, ह्या दोन्ही वेगवेगळ्या असताना सुद्धा शासनाने स्वतःचा हक्क त्यात टाकला आणि यांना डावलण्यात आलेला आहे. आणि यामुळं या ज्या जागा आहेत या नॉन पेसातल्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजेत, या संपूर्ण म्हणजे ज्या जागा पेसातल्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे, नॉन पेसातले जे एसटी प्रवर्गातला विद्यार्थी आहेत त्यांना मिळायला पाहिजे. परंतु त्यांना न मिळता इतर कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत, ओपन असतील किंवा इतर जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना मात्र आता तो GR जो आहे तो GR तो काढण्यात आलेला आहे. आणि जो वाढीव GR आहे तो वाढीव GR मात्र त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. परंतु एवढी 1 ते 1.5 महिना या GR निघून झालेला आहे, कोणीही त्यावरती बोलत नाही. पण ज्या वेळेला आता भरती आली आणि भरती आल्यानंतर ज्या वेळेला विद्यार्थ्यांना शून्य जागा दिसतात एसटी प्रवर्गातल्या, त्यावेळेला मात्र आपल्या त्या ठिकाणी एक्सेस झालेले दिसत आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला शून्य जागा दिसत आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांचे आता कुठे डोळे उघडलेत. आणि कमेंटमध्ये जे विद्यार्थी इतर प्रवर्गाचे विद्यार्थी ज्या वेळेला मेसेज करतात त्यांना मी सांगू इच्छितो, भाऊ तुम्ही सर्वांनी वेगवेगळ्या जिल्हा परिषदला जाऊन भेट द्या, प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याला भेट द्या आणि त्या माध्यमातून तुम्ही स्वतः माहिती काढा आणि त्याच्यानंतर माझ्यावरती तुम्ही बोलू शकता. दुसरा एक मुद्दा, ज्या वेळेला एखादी संघटना, कृती समिती असेल किंवा इतर संघटना, आदिवासी संघटना असतील, त्यांना जाऊन मिळा, त्यांना जाऊन भेटा, त्यांना विचारा आणि त्याचा अभ्यास करा, त्याच्यानंतर बोला. तिसरी गोष्ट, जे आपले आदिवासी मंत्री आहेत त्यांनाही या संदर्भात आता सामान्य प्रशासन विभागाला त्यांनी एक नियम हे दिलेले आहे, सूचना दिलेल्या आहेत की या संदर्भातील काय माहिती आहे ते काढा आणि त्यानुसारच या सर्व गोष्टी पुढील प्रक्रिया करा. आपली एकच मागणी असणार आहे, ती म्हणजे कोणती, की जो 5 नंबरचा बिंदू आहे किंवा 6 नंबरचा एसटीचा बिंदू आता नेऊन ठेवलाय 2017 नंतर, तो पूर्वरत 2 नंबरच्या जागी आला पाहिजे, तरच आपल्या जागा येतील पुढील भरत्यांमध्ये, अजिबात येणार नाही. हा आताचा मुद्दा नाही, तर हा फक्त शिक्षक भरती पुरत्याचा मुद्दा नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण विद्यार्थ्यांना दिसत असेल की 22,000 जागा म्हणजे खूप झालाय. लक्षात घ्यायचं आहे, एखाद्या समाजावरती अन्याय होत आहे त्यावेळेला तुम्ही सोबत असणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षणावरती किंवा भारतामध्ये शिक्षणावरती काय चाललं आहे आणि त्या संदर्भात जसे लाखो लोक रस्त्यावर उभे झालेले आहेत, लाखो लोक त्यातला सपोर्ट करतायत, तशाच पद्धतीने आपल्याला या सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला सपोर्ट करावा लागेल, आपल्याला काम करावं लागेल, तरच आपल्याला पुढील भरत्यांमध्ये जागा येतील. अन्यथा आपण जे काही 5व्या नंबरवर येऊन ठेवलेलं आहे ते तसंच असणार आहे. आणि दोन्ही पेसा आणि नॉन पेसाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यायचं आहे की नॉन पेसाची बिंदूवाली वेगळी असायला पाहिजे आणि पेसाची वेगळी बिंदू नामावली असायला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टींची मागणी ही असणं शासनाकडे असणार आहे. जर शासन यावरती काम करत नसेल तर शेवटी एकच पर्याय आपल्याकडे होतो, तो म्हणजे शिक्षक भरतीच्या संदर्भात आणि या बिंदूच्या संदर्भात कोर्टामध्ये केस टाकणं. हेच तुम्हाला मी स्पष्ट करतो आहे. आणि जर तुम्हाला सर्व जे काही कमेंट देणारे विद्यार्थी असतील, एसटी प्रवर्गातील नसतील, तर त्यांनी सुद्धा याबद्दल समजून घ्या, याच्यावरती अभ्यास करा. तुमच्याकडे ChatGPT असेल, तुमच्याकडे जेमिनी असेल, तुमच्याकडे ग्रोक असेल, बरोबर, आणि ती नसेल तर तुमच्याकडे शासन निर्णय जे आहे त्या शासन निर्णय 2017चा शासन निर्णय बघा, 24चा शासन निर्णय बघा, वाढीव GR चा शासन निर्णय बघा, असे विविध जे शासन निर्णय आहेत त्याचा अभ्यास करा आणि त्यानंतरच मला कमेंट द्या किंवा मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या जे काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती तुम्ही मला मेसेज करू शकता, बोलू शकता, त्यावरती जॉईन व्हा. आणि जे एसटी बांधव आहेत त्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण एक ग्रुप बनवलेला आहे, त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. आपली मागणी हेच असणार आहे की एसटी प्रवर्गाचा बिंदू जो आहे तो 2 नंबरवरच असायला पाहिजे, 5 नंबर किंवा 6 नंबरवर नाही. त्यामुळे छोटी छोटी प्रवर्गाला त्यांनी नंबर त्या ठिकाणी बिंदू देऊन त्यांना पुढे म्हणजे एसटी प्रवर्गाला पुढे ढकलण्यात आलं आणि त्याला आधी आणण्यात आलं. यामुळे हे आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला ही माहिती, हे जे अपडेट आहे, हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला या भरतीच्या संदर्भात किंवा या जागेच्या संदर्भात किंवा या बिंदूच्या संदर्भात तुमच्या न्याय हक्कासाठी आपण लढलं पाहिजे का, या संदर्भात सुद्धा कमेंट द्या विद्यार्थी मित्रांनो. आणि जी काही एसटी प्रवर्गाची जी काही आपला ग्रुप आहे त्यावरती डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकतोय, त्यावरती मात्र जॉईन व्हा. धन्यवाद.